तो विचार वाटताना मी त्याचे पण काही लिमिट्स असतात आम्हाला आणि काही तारखा आम्ही राखून ठेवतो. आम्हाला माहिती असते की गुराळासाठी घेऊ शकतो. काल परत एक नाशिकचा कॉल होता. तर नाशिकवरून मुंबईकडून परत करण्याची म्हणजे आवडत असते. मग आम्ही हे गणित बसवत असतो की शिवाजी महाराजांनी किती लढाई केल्या, संभाजी महाराजांनी किती लढाई केल्या. आमच्यासाठी कुतूहलाच्या विषयी नेहमी मारा मारायचे. आमच्यासाठी कुतूहलाचा अभ्यासाविषय हा नाहीच आहे की त्यांनी एवढं सगळं मोठं राज्य कसं होतं याच्या मागे काय करतात. मग आमच्या लोकांना आजही खांद्यावरची ओझं असल्याशिवाय मी माणूस असल्याची जाणीव होत नाही. हा मोठा प्रॉब्लेम. म्हणजे आपल्या खांद्यावरती एक डोकं असतंय, डोक्यात एक मेंदू असतो आणि तो मेंदू विचार करण्यासाठी असतोय. एवढा सुद्धा विचार जर आमचे लोक आयुष्यात करत नसतील तर मला वाटतं त्यांना दररोज साहित्य संमेलनाचा खुराक द्यावा लागेल, तेव्हा ती सुविधा ते करत आहे. म्हणून मी आल्या मी महाराष्ट्रामध्ये आज सध्या वर्षाला 84,000 पुस्तकं फुकट वाटतो. ती कशासाठी की वाचनाचं महत्त्व लोकांना कळलं पाहिजे. कारण जो समाज वाचत नाही तो समाज इतिहास घडवू शकत नाही. आणि इतिहास घडवायचा इतिहास वाचावा लागतो आणि इतिहास वाचायचा तो वाचनाचे फायदे कळले पाहिजे. म्हणून मी ते खास पुस्तक लिहिलं. वाचनाचे फायदे काय असतात ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मग तेच लोक मुक्त झाले ज्यांनी वाचन केलेलं आहे आणि तेच लोक गेलो झाले ज्यांनी लिखाण केलेलं आहे. त्यामुळे कदाचित ठीक आहे महाराष्ट्रातल्या लोकांना आपल्या लोकांची किंमत उशिरा कळते. पण लक्षात घ्या वस्तूची किंमत असते, विचारांचं मूल्य असतं आणि मूल्यांचं अवमूल्यन करणं हे कुठल्याही व्यक्तीच्या हातामध्ये असत नाही. तो निसर्गाचा नियम आहे की तुम्ही जेवढं मोठं काम करता त्याला तेवढी उशिरा मान्यता मिळते आणि काम जेवढं छोटं असतं त्याला लगेच मान्यता मिळते. उदाहरणार्थ समजा बजेट जर आमचं छोटं असेल की 50,000चं काम काढायचं आपल्या शासकीय तर बसल्या जागेवर मंजुरी होऊ शकते. पण ते जर 500 कोटीचं असेल तर विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मोठा गोंधळ करावा लागतो. आणि मग म्हणून गेली 12 वर्षे मी महाराष्ट्राच्या दऱ्याकडे जे फिरलोय ते याच्यासाठीच की मी आत्ताशी फाउंडेशन टाकतोय, अजून इमारत होत आहे. आणि जेव्हा ती इमारत दिसेल तेव्हा आपण काही महाराष्ट्र भूषण वगैरे असे किरकोळ पदाची अपेक्षित नाही. आपल्याला नोबल भाव नाही, आपल्याला नोबलच मिळालं पाहिजे, रोमन मॅगसेसेस मिळालं पाहिजे. छोट्या मोठ्या पदांची अपेक्षा करून आपलं स्वतःचं अवमूल्यन करणं ही माझी ताकद नाही आणि मला तिथं वाया घालायचं नाही. या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं मला हे सांगायचं की शिवाजी महाराजांच्या साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या. आमचे लोक फक्त एवढंच सांगतात की त्यांनी शिवाजी महाराजांचं कृष्ण सांगितलं असेल, त्यांनी रामायणाच्या गोष्टी सांगितल्या, महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, तुमच्या पण आईबाबांनी तुम्हाला सांगितल्या, माझ्या आईबाबांनी मला सांगितल्या. आम्ही कुठं घडतो? माणूस गोष्टीतून घडतो का गोष्टीमागचा अर्थ काढायला घडतो? तुम्हाला खूप ताण लागली मी समोर एक बाटली ठेवली, ह्या बाटलीमध्ये पाणी आहे आणि आता तुमची ताण ओके. तुम्ही काय म्हणता सर ती बाटलीतलं पाणी जोपर्यंत घशापर्यंत येत नाही तोपर्यंत त्या पाण्याचा मला उपयोग नाही. तसं आमचं वागण्याची पद्धत आमच्या धरणभुशाला आणि कोरडघशाला ही आमची काय बोंब आहे. आणि सातत्याने आम्ही काय करतो माहिती आहे का, काही विशिष्ट जातींवरती विशिष्ट धर्माच्या लोकांना आम्ही टार्गेटच करत असतो. महात्मा फुलेंनी एका ठिकाणी असं सांगितले की तुमच्या गुलाबीचं तुमच्या शोषणाचं कारण हे दुसऱ्या कोणाची बुद्धिमत्ता नसून तुमचं स्वतःचं अज्ञान आहे, अज्ञान. आणि म्हणून त्या अज्ञानातून तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न केला पाहिजे. पण आपला प्रॉब्लेम असा आहे की जो आपल्याला शहाणा सांगतो तो आपल्याला शत्रू वाटतो आणि जो सांगतो तो उत्पत्तीला तो आपल्याला वाटतो गुरु. मग आपण गुरु असल्यामुळे गुरुच मानतो. आपण माणसं असतो तर विचारांच्या मागे जायला पाहिजे किंवा हे जी व्यक्ती सांगते आणि ते खरं आहे खोटे याचं काही होके केलं पाहिजे. एखादा माणूस मला ही उत्तर दिसेल की तुमच्याकडे तपासायला काही कारण पाहिजे की ही पूर्व ही पश्चिम ही दक्षिण ही उत्तर. आपल्याला काही उत्तर नसते आणि प्रश्न विचारला की मग चिकित्सा झाली की प्रॉब्लेम येतो. आणि साहित्य म्हणले की चिकित्सा असते, साहित्यामध्ये प्रश्न विचारायचे असतात. आमच्याकडे कसं असते पोथी असते. पोथी म्हणजे कसं आहे लिहिली फुल अँड फाईन. आणि प्रत्येक धर्माचे बघा कुठल्याही धर्म फक्त हिंदू धर्मच नाही, ख्रिश्चन असो मुस्लिम असो कुठल्याही धर्म आमच्या एका माणसाने जे सांगितलंय तोच आपला देव, त्याच्यानंतर कोणीही अस्तित्वामध्ये नाही. आणि त्याच्यावर टिप्पा पण करायची नाही, टिप्पणी पण करायची नाही, चिकित्सा करायची नाही. आणि जो करेल तो त्याचा विरोध किंवा तो नास्तिक. आपल्याकडे नास्तिक म्हणणं हा शब्द एकदम सोपा आहे बघा. एखाद्या माणसाने जर आपण सांगितलेली गोष्ट नाही ऐकली, आता बिल गेट्सने लक्ष्मीपूजन केल्याची बातमी ऐकली, तो जगातला श्रीमंत माणूस स्टीव्ह जॉब्स, त्याला लक्ष्मीपूजन कशाचे खातं हे माहिती असेल का? पण तो जगाचा म्हणजे आपण पूर्ण शहर इथल्या पुराण सगळं विकत घेऊ शकतो, बिल्डर सगळं विकत घेऊ शकतो. एवढे मोठे त्याने एक मोबाईल पण असा म्हणजे बिल्डर किती
किती माहिती का 5 रुपये स्क्वेअर फूट आहे. म्हणजे त्याच्या एका फ्लोरमध्ये ह्याचे 50 फूट असतात. एवढी माणसं श्रीमंत झाली. ह्याचा विचार आम्ही केला पाहिजे. गौतम बुद्ध सामान्य नव्हते, ते पण राजा होते. गौतम बुद्ध हा राजाचा मुलगा आहे, महावीर हे राजाचा मुलगा आहे, राम राजाचा मुलगा आहे, कृष्ण राजाचा मुलगा आहे, शिवाजी महाराज राजाचा मुलगा आहे. आणि जर तुम्हाला पण इथे घडत असेल तर मग तुम्हाला काय व्हावं लागेल? पहिला टप्पा तुम्हाला राजा व्हावं लागेल. आणि राजा होण्यासाठी पहिले तुम्हाला साहित्याची भाषा कळली पाहिजे. म्हणून शहाजी राजे हे संस्कृतचे मोठे पंडित होते, हे तुम्हाला माहित नसेल. आपल्याला फक्त म्हणजे कुंकुमी कशी माहिती का, आजही आमचे लोक पोराला तालमेल घालतात. हेतू काय असतो माहिती का? उद्या जर शेताचं भांडण झालं, कुंपणाचं भांडण, तर शेजारच्या गच्ची धरायला त्याच्या कोकणी बसायचं. त्यांनी त्याचं करिअर करावं, त्यांनी राष्ट्रपती पदवी मिळावं किंवा पैलवान म्हणावं, हे आमचं टार्गेटच नाही. आमचं टार्गेट व्यक्ती असते, मग पोराच्या खांद्यावर आमची बंदूक असते. आणि 5 किती असं माहिती का? 5.5 गुण घ्यायची म्हणजे बिझनेस त्यासाठी तालमीवर घ्यायची. ही जर आमची वैचारिक पातळी असली तर आमचा समाज. आणि लक्षात घ्या, आपली सगळ्यांची कॉमन अडचण असते की आपण पहिली अपेक्षा ही बाळगतो की जग बदललं पाहिजे, समाज सुधारला पाहिजे. प्रॉब्लेम इथे की आपण पहिले सुधारला पाहिजे. मी असं बघितलं, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रिक्षाने गेले. मला याचं खूप वाईट वाटतं. मी त्या दिवशी ठरवलं की आपण महागडी गाडी वापरायला पाहिजे. आमच्या एका मित्रांनी सल्ला दिला की तुम्ही चांगली गाडी वापरायला पाहिजे. मी लगेच मोठी गाडी घेऊन 2020 मी पण 30 पण घेऊन. तुम्ही जर म्हणले साहेब हे पण तुमच्या विद्यार्थी कमी येतं, मी हेलिकॉप्टर पण आला कष्टाने सगळं येतं. तुम्ही जर डोकं लावलं ना तसे जर शिवाजी महाराज मुघल मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना करून ते आलं हिंदुस्थानमध्ये राज्य करू शकतात, ते हेलिकॉप्टर काय मुद्द्याला गेले लोक घेऊन येतात. म्हणजे असं का आहेत ना, असे लोक आहेत ना. पण आमच्याकडे कसं वाटतं, स्कॉर्पिओ घेतली की त्याला वाटतं मी गावात जिंकलं. अरे हो, नाडी एवढी किंमत नाही जगाची. साहित्य कशाला म्हणतात? म्हणजे अरिस्टॉटल नावाचा ग्रीक होता, ते वर्गामध्ये काही कोणाला शिकवत होते. आणि लक्षात घ्या, श्रीमंत माणसं पैशाच्या मागे लागत नाही, पण पैसा त्यांची पाठ सोडत नाही. आणि गरीब माणसं पैशाच्या मागे पळायला लागत नाही, आणि पैसा काय त्यांना चिटकायला जवळ. हा जवळ संबंध. पैसे कसे कमायचे हे आपल्या देशात ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाला, पीएचडी परमनंटली डॅमेज जरी झाला तरी शिकवायची पद्धत नाही. म्हणून इथलं शिक्षण घेऊन उपयोग नसतो. तुम्हाला काय वाटतं? शिकले लोकांना आपल्याला कुणी काही सांगितलं तुम्हाला? तुम्ही पुढे जा, उंदराच्या कानात सांगतात माझं भलं कर. शिकलेले लोक. म्हणजे माझा धंदा पुस्तकाचं पब्लिकेशन असल्यामुळे माझं पुण्यामध्ये जाणं नव्हतं. त्या पुढच्या वक्तीमुळे गाडी फिरती माझी त्या परिसरामध्ये. शिकलेले लोक जीन्स पॅन्ट घातले, हातात पैसे 50,000 मोबाईल कानात सांगतो. आणखी काही शहरी हैदराबादला जातात, टक्कर करून येतात. आता मला सांगा, आता त्याच्यावर जास्त बोलायचं परत वाटायचं किती कमी. आणि आमच्याकडे कसं चिकित्सा केली की त्याला टीका आहे ना. म्हणजे डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला कॅन्सरचं लक्षण दिसतंय, तर आम्ही उठून ते डॉक्टरला सांगतो की मला कॅन्सर झाला, डॉक्टरने तो उलटा त्याचा दंड येतो, तुझा तो बरा करू शकतो. तर आम्ही तो पेशंट मिळाला दवाखाने तोडणारे हे देशात पैदा झाले. तुम्ही वेळेत पैसे भरले का? नाही, आमच्याकडे पैसे नव्हते. हा डॉक्टरचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम तुमचा आहे, कारण तुम्हाला पैसे कमायला पूर्वी शिकवलं नाही. ज्यामध्ये ते आहे ते शिकू शकत नाही, तर त्यांनाच माहित नाही. मग त्यांनी कशाला ते डेव्हलप राहील काम केले. तुम्हाला तरी काय टाकलं ते शिबिर चालवलं मग ते कशी अपेक्षा तुम्हाला. मग तुम्हाला काय वाटतं? शिवाजी महाराज असे सकाळी उठले की नाश्त्याला 5-50 खाणत असतील, दुपारी जेवणाला 400-500 आणि रात्री डिनरपर्यंत 2000 फारच करत असते. महाराज नाही असं मारामारी केला त्याला. पण आपल्याला काय तलवार आणि म्हणजे हे आपल्यासाठी मोठं अंजली पण की संभाजी महाराजांचे एवढं साहित्य संपदा असून आम्ही संभाजी महाराजांचे पुतळे चौकात बसवतो. ते का आम्ही चौकात बसवतो? काय संबंध आहे? मला सांगा, तुम्ही तुमचा देव देवाऱ्यात असावा की तुमचा देव चौकात असावा? पण आमच्याकडे कसं आहे, आमचे महापुरुष सगळे राखीव आहेत कावळ्यांसाठी, चिमण्यांसाठी. आणि आम्ही आमच्या घरात केला जर तुम्ही पुतळे बसवलेच महापुरुषांचे तर त्यांची दररोजची साफसफाई, त्यांची स्वच्छता, त्याचा मान राखणं हे सगळं राखलं पाहिजे ना. म्हणजे आपली शिवाजी महाराज ते लोकांना ट्रॅफिक हवादारला मदत करण्यासाठी की कुठेतरी चौकामध्ये आम्ही शिवाजी महाराज उभे करतो, हातामध्ये तलवार दिलेली असते आणि हा घरी निवांत झोपलेला असतो. म्हणजे महाराज तुम्ही
लढा. हा मला निवांत आहे. आणि खरं बोललं की आपल्या घोडात करतो. पण बऱ्याच ठिकाणी मला फायदा होतो जाधव आडनाव असल्यामुळे जास्त आगाव येत नाही तुम्ही आणि दुसऱ्या कोणी फाडून खाल्ला असता आणि धर्मभावना पडवली किंवा तो महाराजांचा अपमान केला. बरं हेच म्हणणं कसं असतं शिवभक्तांचं छाती पडून की मी शिवभक्त आहे, मला शिवाजी महाराजांचा अभिमान. अरे पण तू असं काहीतरी कर की शिवाजी महाराजांना अभिमान वाटला पाहिजे तुझा. ह्या आई दुसऱ्याची जुनी वाडी करते आणि हा चौकामध्ये विषय पाळ म्हणून असे शिवाजी महाराजांसाठी चंद्रपूर लावून हे शिवचरित्र आहे. शिवाजी महाराजांचं साहित्य न कळल्यामुळे अशी ही गवाळी पाहिजे आणि ह्याची संख्या जास्त आहे. शिवाजी महाराज कळले की तो माणूस यशस्वी होतो. म्हणजे शिवाजी महाराज कळले की फायदा होतो आणि शिवाजी महाराज चुकीचे कळले की तोटा होतो. आणि बऱ्याचशा लोकांना चुकीचे कळल्यामुळे ते डबऱ्यामध्ये गेले. शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा साहित्याचा काय संबंध लागतो असाच प्रश्न आपल्या मनामध्ये आला तर त्याची उत्तर दिलं भाग आहे की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे संस्कृतचे काव्यप्रणेते आणि एवढे हुशार होते. बरं मी आतापर्यंत या विषयामध्ये बोललो नाही पण मला तुम्ही नियतीने भाग पडले या विषयात बोलायला. मी पुढे लिहिणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी मी जिजाऊवरतीच लिहिणार आहे. कारण मला जाई तिकडे लोकांनी हेच विचारलं की शिवाजी महाराजांनी जिजाऊला हे शिकवलं असेल ते शिकवलं असेल. म्हणलं मी जाधव मला विचारा काय शिकवलं असेल तुम्ही. म्हणजे जो डॉक्टर त्या पेशंटच नाही तुम्ही त्याला विचारताय तो ऑपरेशन करताय का असं नाही. काय शिकवलं शिवाजी महाराजांनी जिजाऊ साहेबांनी, कुठल्या गोष्टी सांगितल्या, कशा सांगितल्या, त्याची चिकित्सा कशी करायची, हे सगळ्यांचं मी आपल्यासमोर ते आणणारच आहे. अल्टिमेट गॉड मधून मोठ्या पुस्तकाचं नाव मी ठेवते. जगातली सगळ्यात मोठी आई कोण असते मोठी आई माहिती का. आमची मोठी आई फक्त मोठी शाळा बघते, तिचा बोर्ड बघते, इंटरनॅशनल स्कूल आणि त्या फॉर्डात बघा ना ती पुढे ते इंग्लिश स्कूलच्या व्हॅनमध्ये बसतात ना कोंबड्यांपेक्षा जास्त यांचं भविष्य पण कोंबडीपेक्षा जास्त. हे तुम्हाला जे लोक आपल्या मातृभाषेत शिकत नाही त्यांचा विकास होत नाही. हा जगाचा इतिहास. इंग्लंडच्या बाजूला पोर्तुगीज ते इंग्लिश बोलत नाही. इंग्लंडच्या बाजूला फ्रेंच राष्ट्र आहे ते इंग्लिश बोलत नाही, ते फ्रान्स भाषेमध्ये बोलतात. इंग्लंडच्या बाजूला स्पेन राष्ट्र आहे ते स्पॅनिश मध्ये बोलतात. चायना चायनीज मध्ये बोलतं, रशिया रशियन मध्ये बोलतं, जपान जापनीज भाषेमध्ये बोलतं, कोरिया कोरियन मध्ये बोलतं आणि हे जगातले टॉपचे राष्ट्र आहेत. आणि आमच्याकडे सगळ्यात जास्त इंग्लिश शाळा आहे आणि आम्ही जगात सगळ्यात तळाला. परत आमचे लोक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आले काय म्हणतात ते का आपला तो बेस आहे ना मग तळाच मळातच राहा काय करायचं. ज्याने स्वतःची भाषा सोडली तो जगावर राज्य करू शकत नाही हे माहीत असल्यामुळे फारसी आणि उर्दूचा सुळसुळाट असताना त्या काळात शिवाजी महाराजांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. सगळे कारभार मराठीमध्ये आणले आणि गेली 65 वर्ष आम्ही बोंबालतोय इथले सगळे कारभार मराठीत व्हायला पाहिजे. कोणासमोर बोलतोय आम्ही औरंगजेबाच्या अवलादीत का, मोगलांचे वंशवंशी आहेत का, कोणासमोर बोलतोय आम्ही चव्हाण, पवार आणि काय देशमुख हे सगळे कोण आहे. अर्ज करावा लागतो की सर्व सामान्य जनतेला व्यवहार करण्यासाठी ते मराठीमध्ये असं 65 वर्ष झाले ते होत नाही. उलटे एवढं आक्रमण वाढले की मराठी आता म्हणजे भिकारी अवस्था म्हणजे तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे लोक सुशिक्षित झाले याचा फायदा काय म्हणजे काय फायदा नंबर 1 आई वडील वृद्धाश्रमात गेले त्यापेक्षा न शिकलेले बरे असं वाटायला लागले. शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा आम्ही फक्त भांडवल केलेलं आहे पण आम्ही कधी त्यांना व्यवहारामध्ये आणू शकलो नाही, आचरणामध्ये आणू शकलेले नाही. मला हे सांगायचं होतं की शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना साहित्याचा खूप मोठा लळा होता, वारसा होता आणि हा जगातला इंटेलिजंट बाप आहे. लक्षात घ्या जगात बाप कुणी होऊ शकतो. बाप व्हायला काय परमिशन लागत नाही, आई व्हायला काय पात्रता लागत नाही, कुणी होऊ शकतो. पॅरेंटहुड इज ऍक्सिडेंटल केस. लक्षात घ्या मुलं जन्माला येणं हा अपघात असतो, कुणी काही ठरवून करत नाही बरं का. आपल्याकडे नवरात्र राहताना पूर्ण नसते तेव्हा आपण काही गोष्टी होतात. शिवाजी महाराजांच्या वडिलांना मी ब्रिलियंट फादर असं का म्हणतोय याच्यापेक्षा कारण सांगतो की शिवाजी महाराज जन्माला आल्यापासून त्यांच्या चरित्राचं लिखाण करण्यासाठी माणसं नेमली. त्याला म्हणतात साहित्य. आमचे लोक पुस्तक वाचतात. माझ्या मुलांनी त्याच्या आयुष्यामध्ये जर काय काय घटना केल्या गोष्टी घडल्या तर ते रेकॉर्ड करण्यासाठी माणसं असली पाहिजेत. म्हणजे इंग्रजीमध्ये सेक्रेटरीची व्याख्या आहे. आम्ही एमबी वगैरे करताना आम्हाला कॉलेजमध्ये शिकवायचे व्हेनेवर देयर वॉज अ मॅन ऑफ ऍक्शन देयर वॉज अ मॅन ऑफ पेन टू रेकॉर्ड हिज डीड्स.
जेव्हा जेव्हा एखादा माणूस काहीतरी कर्तृत्व करतो तेव्हा ते कर्तृत्व लिहिण्यासाठी एक लेखनिक ठेवला जातो, त्याचं नाव सेक्रेटरी. आणि शिवाजी महाराजांचे वडील एवढे हुशार आहे की शिवाजी महाराजांच्या जन्मापासून की पार त्यांच्या मृत्यूपर्यंत झालेल्या सगळ्या घटनांच्या नोंदी इतिहासाला माहीत व्हायला पाहिजे म्हणून माणसं नेमलेली आहेत. त्यातला एक आहे जयराम पिंडे, राधा माधव विलास चंपू. हा ग्रंथ जयराम पिंडेने लिहिला. नंतर होते ते परमानंद. लक्षात घ्या, परमानंदाने जे लिहिले ते शिवाजी महाराजांसाठी राखीव माणूस आहे की शिवाजी महाराजांनी त्या त्या दिवसात काही निर्णय घेतले, काय काय गोष्टी केल्या ते सगळं लिहायच्या. आणि लक्षात घ्या, माझ्या मुलाचं राज्य हे पुण्यातलं नाहीये, हे महाराष्ट्रावरती राज्य होणार नाही, हे अख्ख्या भारतावर राज्य होणार आहे. आणि भारताचं हे चरित्र असलं पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांचे जे चरित्र महाराजांच्या हयातीमध्ये असताना शिव भारत परमानंद लिहिलं, त्याला नाव काय दिलं? शिव भारत. म्हणजे शिवाजी महाराजांनी, म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं मी पहिला पण भारतीय आणि शेवट पण भारतीय, याचा उगम की शिवाजी महाराजांच्या चरित्राचं खरं नाव काय माहिती का? शिवचरित्र नाही, शिव भारत. म्हणजे शिवाजी महाराजांचा भारत आणि भारतातील शिवाजी महाराज. आणि आमची व्याख्या काय सांगते? पुरंदर तालुक्यातला नांदोरा जातो, त्यातला काजरी तालुक्यातला त्या काजरीतलं एक बांदुरवाडी नावाचं गाव, त्या गावात नांदोरा जातो, त्या गावात 2-4 आळी, त्याच्यामध्ये 4-5 गाव आणि त्यातला एक. आणि शिवाजी महाराजांच्या आईवडील काय शिकवतात? त्यांच्या राजमुलीमध्ये काय घेऊन दिलं. आणि आमच्या पुढे लोकांना हे वाचायची परंपरा नाही. आणि आमच्याकडे आजही बघा, एखादा माणूस म्हणतो तू वाच, तेव्हा तुम्हाला टाइमच नाही. हा काय काम करतो याचा आढावा घेताना त्याचं आयुष्य वेस्टेज, डम्पिंग ग्राउंड आहे, कचरा डेपो आहे. आयुष्य करत तर काही नाही, पण मला टाइमच मिळत नाही. करते काय म्हणजे काय? काही प्रोडक्टिव्ह कामच नाही. याची बोलणी फोडून गेली, याचा मुलगा नापास झाला, याचा मोबाईल चोरला गेला, तुझ्या बाबाचा काय गेला? तुला तुझ्या आई बाबांनी जन्म दिला त्यांचं बा कर्तृत्व सार्थक करण्यासाठी तुझं ते विकूनच राहिला सगळं. बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्ही इंटरेस्ट कशाला घेता? म्हणजे दुसरा काय करतो ह्याच्यासाठी तुम्ही वेळ कशाला काढता? शिवाजी महाराज मोठे होण्यामागे ह्या सगळ्या गोष्टी बरं का. म्हणजे आम्ही मोठे का होतो माहिती का? त्याला काय सांगतच नाही की शिवाजी महाराज मोठे कसे झाले. आम्हाला फक्त अफजल खान हाणला, त्या हात कापला, मग आमची पोरं त्याच्यावर चालवत नाही. त्याच्याला हाणणे मारणे करून तुम्ही कुठेही घ्या, दंगलीचं उदाहरण घ्या, मारामारीचं उदाहरण घ्या, त्यात कोणाची पोरं असतात? का असतात माहिती का? कधी शिकवलंच नाही बाबांनी, वेळच काढला नाही कोणाला शिकवायला की बाबा शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये तुम्हाला एवढं शिकवले, सोप्या भाषेत शिकवले की ह्याचा उपयोग नाही करायचा, फक्त ह्याचा उपयोग करायचा. ज्या दिवशी तुम्ही ह्याचा उपयोग करता त्या दिवशी तुम्ही कामातून जाता, आणि ज्या दिवशी तुम्ही ह्याचा उपयोग सुरू करता तुम्ही कामाला येता. तुम्ही कामाला यायचं का कामातून जायचं हे तुम्ही ठरवा. अहो एवढा मोठा आपल्याला तो महाराज तलवार कुठं वापरली? तुमच्या डोक्यात तरी काय असतं? 7.5 फुटीचा आहे म्हणजे आपण 7.5 फुटाची तलवार घेऊन काही खुडी आमच्याकडे खंडोबाला जातात ना, नंतर ती तलवार असते 5 किलो 35 किलो ती खांडा म्हणून तो खंडा म्हणजे संभाजी महाराज 60 चपात्या खायचे आणि ते 75 मिनिटाला चालायचे. असे व्हॉट्सअपला मेसेज फिरतात. ह्या मेसेज फिरवणाऱ्यांनी पहिलं 65 किलोचा हांडा उचलून दाखवा. म्हणजे आपल्याला अशा कल्पना आहे की जो शरीराने धष्टपुष्ट म्हणजे तो मोठा. मग मला सांगा, जंगलात सगळ्यात धष्टपुष्ट हत्ती असतो, मग जंगलाचा राजा पण आहे. जो स्लिम असतो, जो काटक असतो, जो चपळ असतो आणि जो शिकार करायला बुद्धीचा उपयोग करतो. मग शिवाजी महाराज हे अशा प्रकारामध्ये मोडतात. आणि शिवाजी महाराज शाकाहारी होते किती लोकांना माहिती? आमच्याकडे आम्हाला असं कोणतरी शिकवलेलं असतं की पराक्रम करायचा, शौर्य करायचं म्हणजे मसल जास्त पाहिजे, दंड मोठे पाहिजेत, मांड्या मोठ्या पाहिजेत, मग असे असले काय तुम्हाला एक बटन दाबलं अख्खा देश काय होतो. एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी म्हणा, स्पेस टेक्नॉलॉजी काय असेल ते असेल. आणि आमची पुढे अजून काय नाही. लोक चंद्रावर पसरी करायचं तिथं टेंडर निघायला लागले. अमेरिकेसारखे राष्ट्र तिथं चंद्रावरती प्लॉटिंग चालू आहे. आमच्यातून बरोबरच प्लॉटिंग कुठे जे कुठे झाले आणि कुठे झालं. अहो भारतातले लोक पुढे आपल्याला स्पर्धा करू शकतील हे ओळखून तर अमेरिकेने तुम्हाला फुकट मोबाईल दिला. आणि तुम्हाला काय वाटतं 300 रुपये मोबाईल मिळतो, 500 रुपये देण्यासाठी चालला, 20 पैसे
पर सेकंड किंवा मिनिटाला कॉल, हे तुम्हाला काय, तुम्हाला सवलत दिली का? हे खायला दे, हे काय हा प्रकार काय? तुमची योग्यता तुम्हाला असं वाटतं की एवढ्या स्वस्तात तुम्हाला टेलिफोन द्यावा? तुम्हाला माहिती आहे अमेरिकेचा राष्ट्रपती आज झाला डोनाल्ड ट्रम्प, तो कशा कुठल्या पैसा झाला? भारतामध्ये जे टेलिकॉम कंपनी नाही खासगीकरण केलं ना, म्हणजे BSNL ची विकली ना प्रॉपर माझी हा, तेव्हा पहिलं कार्ड लॉन्च केलं भारतामध्ये माहिती आहे का BSNL नी, त्याचं नाव तर ट्रम्प, आठवतं तुम्हाला? ट्रम्प कार्ड ते त्याचं आहे, बरोबर डोनाल्ड ट्रम्पचं आहे. समजून घ्या, डोनाल्ड ट्रम्पने 20 वर्षापूर्वी तुम्हाला लॉलीपॉप दिला, आता फळा आला, तो तिकडे प्रायम प्रेसिडेंट झाला, आणि आम्ही कुठं दूध डेअरीचे उत्पन्न काय मला लय वाईट वाटतं म्हणून बोलते वाईट वाटत नका. माझं पुराणाशी कधीच जमलं नाही, कारण हा विषय केवढा गंगावरीचा आहे, साहित्य घ्यायचं आमचं. आणि बऱ्याच ठिकाणी ते याला कसं होतं, एकही आमदार एकही मंत्री बरं का साहित्यिकाचे विचार ऐकायला थांबत नाही. त्याला त्याच्या आईबाबांनी असा काहीतरी सातबारा काढून दिलेला असतोय की तू दुसऱ्याचे विचार ऐकण्यासाठी देखायला आलेला फक्त जाईल तिकडे टोप्या घाल आणि टोप्याला दुसरं ऐकायचंच नाही. आता गेल्या आठवड्यात मी ना नगर, परभणी, नांदेड, औरंगाबादचा दौरा, नांदेडच्या कार्यक्रमाला माझ्या स्टेजवरती अशोक चव्हाणांची मिसेस बिचारी खूप आजारी होती. अशोक चव्हाण म्हणजे कळलं का, महाराष्ट्राचे, आणि ते काय जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या, परत प्रचार वगैरे करून बिचार बाई जमल्या होत्या, तापाने फणफणल्या पण होत्या, बीपी पण जास्त झाला होता. पण त्या आयोजकांनी फक्त एवढीच गोळी दिली बरं का की जाधव म्हणून कोणतरी येणार आहे आणि तुम्हाला यावं लागते. काय माहिती पाहिजे काय म्हणजे विषय घेतला एवढा, म्हणजे त्याचं कौतुक पण केलं पाहिजे की आजारी असून सुद्धा त्या आल्या, पण आल्यानंतर पुढारी पण त्यांचं जागा झालं. आल्या 70 दिवस झाले म्हणलं ताई आपल्या कार्यक्रमात एक तर यायचं नसतंय, नाही तर तो शिवाजी महाराजांचा अपमान असतो, महाराजांचा अपमान याला साहित्य म्हणतात. अरे लक्षात, म्हणून आणि आमच्या लोकांना आजही राजकारणाचं इंटरेस्ट होता. जगातला सगळ्यात शहाणा प्राणी कोण असं जर तुम्हाला सगळ्यांना विचारलं ना तर डोळे दाखवून उत्तर देतात पुढारी. आणि हे उत्तर जर चुकीचं असेल तर तुम्ही त्याच्या मागे कशी काय जाता? आम्ही आमची भारतात स्वतःची बरं का, म्हणजे आमचा स्वतःचा बेसच नाहीये, आम्ही काय कृती करतोय कशाने करतोय हे आम्हाला माहितच नाही. म्हणून शहाजीराजांनी जिजाऊसाहेबांनी ठरवून कृती केल्या की आपला मुलगा पराक्रमी असणार हे त्यांना कसं माहिती? अहो शब्द बीजापोटी जर बाप शूर असेल आणि आई चतुर असेल तर पराक्रमी जो निर्माण होईल तो पराक्रमी चतुर आणि शौर्यवान निर्माण होईल ना. आमच्याकडे कसं आहे, आमचे वडील कोण असतात, शिक्षणाचा अजिबात गंध नसतोय, आमची आई कोण असते जिचा मातीचाच फक्त गंध असतोय, शाळेचा तिचा संबंधच नसतोय, मग पुढची येणारी पहिलाच कशी असेल जी फक्त मजुरीवरच असेल. आम्ही मेंदूची काहीतरी शेती केली पाहिजे म्हणून जिजाऊंना चांगलं शिक्षण दिलं होतं. शाहीराज संस्कृतीचे पटील होते. आपल्या मुलाचं कर्तृत्व रेकॉर्ड करायला त्यांनी जयराम पेंडे, परमानंद अशी सगळी माणसं नेमली होती. अगदी तुम्हाला सांगतो शिवाजी महाराजांनी प्रतापगडचा रणसंग्राम जिंकल्यानंतर ते कौतुक करण्यासाठी जिजाऊसाहेबांनी एक शाहीर म्हणून घेतला. म्हणजे लक्षात घ्या, अख्खा एक चॅनेल खरेदी करणं, पेपरला बातम्या सोडून द्यावं माझ्या मुलाने चांगला पराक्रम केला म्हणून मी BBC लंडन, CNN, IBN चॅनेल विकत घेते. असला पराक्रम करणारी एक माता जगात झाली आणि ती जिजामाता. हे समजून घेतलं पाहिजे. आणि तो पोवाडा शाही राजनंदासाठी गायलेला पोवाडा त्याला लिहायला लावला, त्याला गायला लावला, महाराजांना दाखवला की हे असं म्हणतोय, याच्यात काही चुकीचं असेल तर दुरुस्ती कर, आणि मग तो पोवाडा फायनल झाला. किती मोठं साहित्य ज्ञान असेल जिजामात्याने की आपल्या मुलाचा पराक्रम रेकॉर्ड झाला पाहिजे आणि तो रेकॉर्ड एडिटिंग पण झाला पाहिजे, नाहीतर पेपरला चुकीला म्हटला असं होऊ शकतं. म्हणून शाहीर अज्ञानदास बघा त्याला बोलवायचं, त्याचा सत्कार 1 करोड रुपये रोख द्यायचे पहिले, नाही तर शाहीर बदलून द्यायचा. मस्त शाहिराची व्याख्या सांगितली, शाहीरला 1 करोड रुपये रोख बक्षीस, सोन्याचं कड, मुंदी घोडा म्हणजे मर्सिडीज गाडी दिलेली आहे, आणि त्याला सांगितलं एवढा मोठा पराक्रम माझ्या लेकरांनी केलाय, त्याच्यात पोवाडा गाऊन दाखव, लिही आणि म्हणून दाखव. मग शाहीर त्याला म्हणतात बरं का, त्याला पोवाडा लिहिता येतो, त्याला गाता येतो आणि डफावर थाप हाणता येते. थापा हाणणारा शाहीर नसतो.
शहाजीराजेंचं जिजाऊंचं मला साहित्याच्या दृष्टिकोनातून हे कौतुक करावं वाटतं की आपल्या मुलाचा पराक्रम रेकॉर्ड करण्यासाठी यांनी माणसं ठेवली आणि शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा हा आपल्याला दाखला पुढे चालला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या देशामध्ये 13 राष्ट्रातील लोक राज्य करायला किंवा व्यापार करायला आले. त्यातले इंग्रज होते, फ्रेंच होते, पोर्तुगीज होते, डच होते, स्पेन होते वगैरे वगैरे. शिवाजी महाराजांचं 3 एप्रिल 1680 ला निधन झालं. का झालं, कसं झालं तुम्ही सगळ्यांना माहिती. मी काही त्याच्यावर बोलणार नाही आणि मी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर बोलण्यात जास्त इंटरेस्ट माणूस बरं का. किंवा मी माझं एकही व्याख्यान मी शिवाजी महाराजांच्या लढाईवरती करतच नाही, कारण लढाई करणं शिवाजी महाराजांच्या डाव्या हाताचा खेळ होता. पण विकासाची कामं करणं याच्यासाठी खूप मोठा मेंदू लागतो आणि त्यासाठी माणूस निवांत लागतो. म्हणून मी तसं एक पुस्तक लिहिलं बरं का, आराम करा आणि श्रीमंत व्हा. ह्याची प्रेरणा कशी मिळाली की एक पुस्तक वाचलं कोट्याधीश्वर. त्या लेखकाला फोन केला नाही, मला कसं माहिती नाही. कोट्याधीश्वराचं पुस्तक आल्यानंतर मी त्या माणसाला फोन केला, मला बुद्धवाड्याला भेटायला गेलो. त्यांनी मला त्या आश्रमामध्ये भेटायला बोलवलं, त्या वाडाच्या झाडाखाली किंवा मंदिराच्या मठाच्या. आणि तो स्वतः सिटी 100 गाडी घेऊन आला. त्याला बोललं तरी जो स्वतः म्हणतोय कोट्याधीश्वर आणि अशी गाडी घेऊन गेलं काहीतरी घोटाळा आहे. मी घरी गेलो, थोडा विचार केला, करोडपती पुस्तक लिहिलं. त्याला म्हणते ह्याच्यावर पण गणित कमी बसेल आपलं. मी आराम करा आणि श्रीमंत व्हा पुस्तक लिहिलं. लक्षात घ्या. म्हणून शिवाजी महाराजांनी 4 लढाई केल्या. आपण म्हणतो की संभाजीराजांनी 600 लढाई केल्या, 200 लढाई केल्या, पण हे इतिहासात करून तपासून बघितलं पाहिजे. जो जास्त लढाया करतो तो इतिहास गाजवत नसतो, जो कमीत कमी लढाया करतो किंवा जो लढाया टाळतो तोच पुढे जातो. नाही तर मला सांगा ना, पाकिस्तान सारखे एखाद्या चिरकुट राष्ट्र चिरडायला आम्हाला एक मिसाईल पॉसिबल. म्हणजे जो देश एका उपग्रह यानातून 128 उपग्रहवर सोडतो त्याला एक अणुबॉम्ब टाकायला पाकिस्तानमध्ये जास्त वेळ लागत नाही. म्हणून आपण काय मारामारी करत असतो का पाकिस्तान? कारण आपल्याला विकास करायचा तर मारामारी करता येत नाही, मारामारी करायची तर विकास होत नाही. आपला जो बहुजन समाजाचा विकास होत नाही त्याला कारण काय माहिती का? आमची पोरं कुठे असतात, जिथं मारी तिथं आमची पहिली आहे आणि जिथं विकासाचा मुद्दा तिथं आमचा पहिला मुद्दा. म्हणजे त्या माणसाला गुरु दिले नाही आणि परत घरी येऊन चालू सांगणार अरे त्या पाठ्याला गुरु दिला नाही, त्याला गुरु दिला नाही. अरे तो जर बोलला असता तुझ्या 25 पिढीचा उद्धार झाला असता आणि तू तुझ्याच उद्धाराला गुरु दिला नाही याचं तुला जर छाती पडणार वाटत असेल तर तुझ्यासारखा या जगात कोणी नाही. म्हणून आम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरतो ना अनेक ठिकाणी आम्हाला असे प्राणी भेटतात ना. मला एक प्रश्न आहे तुम्हाला विचारायचं आहे. मी त्याला सांगतो तुझं वय किती? तो जो म्हणला 18, 20, त्याला 35 वर्ष झाला ना, मला पत्ता देतो ये तेवढ्या विचार बोल. तो म्हणतो असला म्हणलं 35च्या खालच्या माणसाला अक्कल असते असं मला आजपर्यंत कोणी सांगितलेलं नाही. आणि मला पण अक्कल 35 वर्ष आली त्याच्यामुळे मी तुला सांगतो आता मला अक्कल 35 वर्ष आली असं म्हणलं तो बोलतोय त्याला म्हणलं मी जन्मल्याच हुशार आहे. त्यापेक्षा मलाच अक्कल नव्हती तुला कसं करू शकतो, तुला काय कळत नाही, मी दिवशी करू शकत नाही असं म्हणून त्याला जय महाराष्ट्र करावा लागतो. असे कात्राचे घाट बऱ्याच ठिकाणी दाखवायला लागतात. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर ते तो सांगतो त्या निधनावरती जास्त बोलणार नाही. पहिलं पुस्तक बाजारात मिळालं शिवाजी महाराजांचं चरित्र आणि ते चरित्राचा लेखक आहे कास्मो दी गार्दा आणि असे वेळी हा माणूस पोर्तुगीज माणूस. म्हणजे माझ्या मुलाचं चरित्र हे विश्वाला वंदनीय पाहिजे. राजमुद्रेमध्ये काय लिहिले? प्रतिपच्चत्र लेख्यो वर्धिष्णू विश्ववंदिता शासन शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे हे शहाजीच्या मुला शिवाजी तुला शून्यातून पृथ्वीच्या चित्राप्रमाणे शून्यातून थोडक्यातून हे राज्य उभं करायचं आहे आणि ते लोकांच्या कल्याणाचं असलं पाहिजे. त्याची लिमिट काय असली पाहिजे तर ते विश्ववंदिता विश्वाला वंदनीय वाटेल असं असलं पाहिजे. आणि लक्षात घ्या हे त्यांच्या आईवडिलांचं स्वप्न खरं कसं झालं तर शिवाजी महाराजांचं पहिलं ऑफिशियल बायोग्राफी पहिलं चरित्र बाजारात आलं आणि ते पोर्तुगीज माणसाने लिहिलं. याला म्हणतात शिवाजी महाराज विश्ववंदनीय होते. त्याचा हा देखील पुरावा आहे. याची दोही याची डोळा दिसण्यासारखा पुरावा आहे. आणि म्हणून परमानंदांनी शिवचरित्राला नाव शिवभारत दिलं. कास्मो दी गार्दानी पोर्तुगीज भाषेमध्ये ते चरित्र लिहिलं. आणि म्हणून मी 12 वर्षापूर्वी 2007 जवळपास 10 वर्षापूर्वी माझं कॉलेजचं करिअर बाजूला करून मास्टरचा जॉब हा जगातला सगळ्यात बाहेर जॉब. काम बिलकुल नाही, पगाराची परवा नाही आणि कुणी जबाबदारी विचारत नाही. 50 पिढ्या जरी बरबाद केल्या तरी मास्तरच्या समोर कुणी बोलावं
माणूस जर तपासले ना तर ह्या देशाची जायची तुम्हाला स्पष्ट दिसेल. ह्यो जिल्हा परिषद शाळेचा पगार खातो आणि ह्याचा पगार इंग्लिश शाळेचा लगेच पेपर दिला पाहिजे. म्हणून या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून या विचारपीठावर मला असा संदेश द्यायचा आहे, मी राजकारणात आयुष्यभर जाणार नाही, पण या महाराष्ट्रामध्ये माझ्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण होणार नाही. एवढंच मला द्यायचं. ते कसं असेल, ज्याचं पोरग मराठीत शिकलेलं असेल त्याला शासकीय नोकरी मिळेल, हा माझा वचन आहे. राजभाषा म्हणताय ना, मग मराठीला राजभाषा बोलण्याचा एकच पर्याय आहे की तुम्ही कलेक्टर व्हा, यूपीएससी करा, यूपीएससी वर कलेक्टर व्हा, तुम्ही कमिशनर व्हा, तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, पण त्याची पहिली क्वालिफिकेशन ही असेल की तुम्ही कुठल्या शाळेत शिकलेला आहात. तर तुम्ही जर मराठी शाळेत शिकलेला असतात तरच तुम्हाला यूपीएससी एमपीएससीला बसता येईल, तरच तुम्हाला विधानसभेचा फॉर्म भरता येईल. आणि उद्या तुम्ही जरी मंत्री झाले तरी तुमचं पोरग जर मराठी शाळेत येत नसेल तर तुमचं मंत्रित्व सुद्धा काढून घेण्यात येईल. हीच पद्धत लागू केली तर मराठी मरणासन्न अवस्थेतून जगावर राज्य करायला तयार होईल आणि आपण त्या दिशेने जायला पाहिजे. नुसतं मराठीला राजभाषेचे द्यायला पाहिजे, नुसतं कोकलायचं म्हणजे जे बेळगाव सीमे प्रश्न येईल ते प्रत्येक मिनिट फक्त त्याला भांडवलच करायचं. हा, गुंतवणूक कोणीच करत नाही, फक्त ते व्याजच खायचं. व्याजाचा काय बेळगाव प्रश्न सुटतोय का, काश्मीरचा प्रश्न सुटतोय का, तसा मराठीचा प्रश्न सुटतोय का? जे नरडक काढून बोंबलायचे मराठी बोललं पाहिजे, मराठी त्यांची पूर्ण दुसऱ्या भाषेत. मग कार्यकर्त्यांना काय वाटतं, बोलतायत म्हणजे या भाषेत आपण पण शिकलं पाहिजे. असं करत करत आता गावात फार वाडीवर चावडीवर गेला इंग्लिश शाळेचे पुराणे झाले. काय शिकवलं मला माहित नाही बरं, कारण त्यांनी शाळा झाली ते 4थी 5वी नापास. म्हणजे जर एखाद्या इंग्लिश शाळेला आपण द्यायला गेलो त्या बाईशी ते बाया ठरवतात इंग्लिश शाळेमध्ये बाया जास्त असतात. मेकअप कुठे पैसे मिळाले इज ओके, कारण जिल्हा परिषद किंवा तुमच्या महानगरपालिका शाळेत तुम्हाला 60,000 70,000 लाख रुपये पगार आहे, तिथं 5,000 रुपये मिळाले तरी द्या हॅपी का. घरी बसून शिलाई मशीन चालवणार हे बरं. पहिली झाली एका शिकवायला काय केलं डबल काय आणि डबल पडेल काय फरक पडतो, काय फरक पडतो. म्हणजे आपण माझ्या समोर एक शाळा आहे, मी दररोज अवलोकन करतो की एवढ्या कमी पगारामध्ये लोक का काम करतात. तर मी एक बायकाचा इंटरव्ह्यू घेतला, ते म्हणले साहेब घरी उगाच सिरियल बघून ते केबलचं बिल वाढवण्यापेक्षा 5 तर 5 काय आपल्याला तसे आपल्याला काय करायचं, तसे आपल्याला काय नॉलेज आहे, काय आपल्याला कौशल्य 5 जर काय थोडं काय वापरायचे. म्हणजे ऍक्च्युली जिथं मास्तरला पगार 50,000 आहे तो पाठ्य शिकवत नाही आणि जिथं 5,000 आहे ते जीव ओळखू शिकवतो. त्याच्या प्रकाश येतो का. मग अशा प्रकारे जर आम्ही वागणार असेल तर आमचं मराठी भाषेचं साहित्य कसं निर्माण नाही. म्हणजे तुम्ही स्टेजवर बसलेले पाहिजे किती कोण लोकांची पोरं मराठी शाळेत हात तू त्यालाच हा पॅटर्न कसा चालतो. आम्हाला इंग्लिश ही जगाची भाषा वाटते पण तसं नाही आहे. जगाची 1 नंबरची भाषा चायना आहे, दुसऱ्या नंबरची हिंदी आहे, तिसऱ्या नंबरला इंग्लिश आहे, मराठी 10व्या नंबरला होती. आता आम्ही एवढा पराक्रम केला की ती 15व्या नंबरला लिहून ठेवली आहे आणि 27 फेब्रुवारीला मेसेज आम्हीच पाठवतो मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा. ते कुठे असतात इंग्लिशमध्ये. आमची पोरं कुठल्या भाषेत शाळेत इंग्लिश कुठं ते शाळेचे नाव पण लिखत असतात ऑर्चिड ऑर्चिड. काय अशी नाव असतात ना की नॉर्थ टू साऊथच पाणीच पिलं पाहिजे पोरांना. एक म्हणले तर आम्ही 21 तारखेला पाणी पाजेल, ते इंग्लिश शाळा असेल की दररोज पाणी पाजतात माणसाला. आमचा ड्रायव्हर सांगत होता त्याच्या भावाच्या शाळेमध्ये रंगपंचमीचा कार्यक्रम करायला असतात 500 रुपये फी आणि कंपल्सरी पिचकरीचे 500 रुपये. तुम्हाला जर मला सांगतो कमी वेळेत जर जास्त पैसे कमवायचे असेल ना तर इंग्लिश शाळा हा एवढा चांगला धंदा आहे आणि मागं काहीच नाही. डोनेशन त्यांचंच घ्यायचं आणि त्याचेच कोकणे आणायचे. 1 लाख डोनेशन घ्यायचं, 10,000 बेंचवर बसवायला पोराला, आईला फोन काढून जायला काय 10,000च्या बेंचवर माझं पोरं बसते. तिला असं वाटतं की माझं पोरं कलेक्टर चालू काय बी घातली ना बूट घातली मुली घातली आपल्या बाईला वाटतं आता पोरं कलेक्टर. अशा स्पर्धा लागून ती उभे असतात रस्त्यावरती असतात ना चौकात ते गाडी येणार असते त्या बाया मेकअप करून उभे असतात. हातात लिटिल किंग लिटिल क्वीन हातात धरलेलं असते असं आणि नंतर मार्ग घेऊन पडले की एवढं बरं 40,000 रुपये नापास 80% पडले आणि विषय हुशार बरं का
त्या काय करतात, ऍडमिशन घेतात ना बारावीला पहिलीला, पोरांना 95% मार्क, 92% मार्क सांगाय देतात. त्यांना दिलं पाहिजे, पहिले 5 वर्ष दिले ना ऍडमिशनला. मग काय करायचं, जेवढा पेपर आहे तेवढा शिकवायचं. आता मी 5 वर्ष मास्टरनी केली म्हणून मास्तरांची अंडी किती मला माहिती. आपले दाखवून ठेवा दुसऱ्या लोकांना काय समजले, 5 वर्ष केलेले मला आनंद वाटत मास्तर केली की माझ्यासारख्या करतो तो माणूस उगाच काय प्रोडक्ट पेपरला बातमी यायची. नाही पण कसं आहे, इतिहासकार असल्यामुळे रात्रीच्या वेळेस उंदीर वाद घेऊन जातील आणि तेव्हा ते कोठारला आग लागेल आणि मग तुमच्या त्या नुकसानाची तमा राहणार नाही आणि तुमच्या पदासाठी तमा राहणार नाही असं पत्र सुभेदारांना लिहिलेले शिवाजी महाराज वाचलेला माणूस मी. हा त्याच्यामुळे असं आपला तरी होऊ शकतं, पण जरी झालं तर ते डॅमेज कंट्रोल करायला पाहिजे ना. काही नाही म्हणून तर राजासारखा माणूस वाचलाय ना साहित्य संमेलनात जे लोक सहभागी होतात, साहित्य जे लिहितात, कवी असतील किंवा लेखक असतील, यांनी पहिली सुरुवात स्वतःचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे की बाबांनो, तुम्ही जर मराठी भाषेत साहित्य लिहिताय, कविता लिहिताय, तर तुमच्या कविता कोणतरी वाचल्या पाहिजे, तुमचं साहित्य कोणतरी वाचलं पाहिजे. पण एका वर्गात तुम्ही साहित्य लिहिताय, दुसऱ्या वर्गात तुमची लेकरं इंग्लिश शाळेत घालताय, तुमचं वाचणार कोणी? म्हणजे हा प्रकार कसा झाला, एकदा गुरुनानक ते आंघोळीला गेले नदीवरती आणि एक माणूस सूर्याला आराधना करत होता. तर त्या गुरुनानकांनी त्यांना विचारलं, म्हणजे शीख धर्माची स्थापना कधी झाली तुम्हाला सांगा बरं का, शीख धर्म कसा उदयाला आला? तर गुरुनानक म्हणले, तुम्ही हे काय करताय? म्हणजे मी सूर्याला आराधना करतो. म्हणजे तुम्ही इथे सूर्य लाखो किलोमीटर होती, नाही म्हणजे ब्लूटूथ ट्रान्सफर करते, वायफाय होतं ना, असं आहे का? पर 2-3 दिवस तो प्रोग्राम बघितला. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गुरुनानक ते आंघोळीचे ताबे घेऊन झाले आणि यायचं ते आंघोळीचं ताब्या भरायचा, आंघोळ करायचा लांब बरं का, याचा आंघोळीचा काही गुरुनानकांची एंट्री दररोज असं चिकित्सा माणसाची ताब्या घेतला आणि ते असं खडकाव पाणी वाटायला लागलं. 1 दिवस बघितलं, 2 दिवस बघितलं, ते विद्वान माणूस काय बघितलं मग त्याचं जीव पळून येते. ज्याला समाजाची चिंता असते त्याला विद्वान म्हणतात बरं का, आणि ज्याला समाजाची चिंता नसते त्याला कोण म्हणतात? हे म्हणजे काय करते बावला, म्हणजे काय करते, पाणी घालतो शेताला. अरे म्हणे ते खडक आहे, तुला दिसत नाही का? म्हणजे नाही इथं नाही पाणी घालत मी, तुमचा काय गैरसमज झाले दुसरे. इथून 500 कोसावरती माझं शेत आहे, त्याला मी पाणी देतो. म्हणजे खुळायस का तू? इथं पाणी घालतोय, तिथं 500 किलोमीटरवरती तुझं शेत, त्याला पाणी घालतोय. हा म्हणजे तुमचं तर लाख किलोमीटरवरती जात आहे, इथून दिलेलं अर्धे माझंच नाही आणि त्या दिवशी शिकायची स्थापना. साहित्य कळलं तर माणूस एखाद्या धर्माचा अन्वय नाही होत, तो धर्माचा संस्थापक होऊ शकतो, एवढी ताकद साहित्यामध्ये. म्हणून साहित्य वाचलं पाहिजे. आम्ही साहित्य गोळा करतो, वाचत नाही. आमच्या घरात साहित्य सामग्री असते, आम्ही घराला गोडाऊन केलेलं आहे. कपडे, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि मोठमोठ्या टीव्ही. म्हणजे आम्हाला तर काही लोक बाथरूम बघायला बोलतात, साहेब बाथरूम 30 लाख रुपये खर्च करतात, 40 लाख रुपये खर्च करायला. म्हणजे काय शेवटी तेवढाच कार्यक्रम करणार ना त्यासाठी एवढं खर्च करतात का? म्हणजे वैभव कशाला म्हणावं, वैभवाची व्याख्या काय असते हे सुद्धा आपल्या लोकांना कळत नाही. मग मी त्याच्यापासून सावध झालो. मी चहा प्यायला 5,000 रुपये चार्ज करायला, मला जर चहा प्यायला बोलवलं 5,000 रुपये पहिले द्यायचे, नाश्त्याला बोलवलं घरी तर 15,000 रुपये पहिले काय द्यायचे, घरात एंट्री मारली की द्यायची, नाश्त्यानंतर. आणि मग मी तर कौतुक करण्यात यायचं त्या वहिनी छान नाश्ता झाला का माझ्या बाबा, जेवायला गेलं तर 25 रुपये घेणार. म्हणजे डिनर विथ ऑथर फुकट नाही. हे तुमचं म्हणजे किल्ल्यावरती आहे संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाची अजिबात नाही. शिवाजी महाराज असे फुकटच्या महिमाचा तर शिवाजी महाराज जोडी घेऊन फिरले असते. हा माणूस करोडो रुपयाची बक्षीस साहित्य त्यांना दिलं म्हणजे काय बोलून दिलेले. अगदी गागा पटाला किती पैसे तुम्हाला माहिती आहे का? 17,500 वन. 17,500 वन माहिती आहे का? एका वनची किंमत आहे 3,60,000 रुपये. मल्टिप्लाय करा 17,500 रुपये. साहित्यिकाची किती इज्जत असते, आबरू असते तुम्हाला माहिती आहे का? सांगू का? अजून सांगू शिवाजी महाराज कशी इज्जत केली साहित्याची. आणि आता हे बघा, म्हणजे आमचं सगळं ग्लॅमर पुढारीच मागायचं. आणि पुढारी कसे मागे तुमचं मला
आज जे तुम्ही युपी मध्ये काशी विश्वनाथाचं मंदिर बघताय ना, त्याची वीट नवीन शिवाजी महाराजांच्या पैशातून बांधलेली आणि ते बांधूनही पैसे शिल्लक राहिले तर त्या गावामध्ये दुसरे मंदिर बांधलं, ते याला गोरखपूरचं जे आहे ना शिवाजी शंकराचं मंदिर, त्याच्या गेटवर शिवाजी महाराजांचा पुतळा बनलेला आहे. आमच्याकडे असं एक तरी कर्तृत्व जन्माला आलं का त्याच्यानंतर एवढे पैसे करायला दिले की अख्खं मंदिराचं बांधकाम झालं. एवढे एवढे पैसे कुठून आले? तर हे काय लढाई करून आले? त्यासाठी डोकं चालवायला लागतं, डोकं शांत ठेवायला लागतं. शहाजीराजांनी निजामशाही, आदिलशाही, मोगलशाही, परत निजामशाही, परत आदिलशाही एवढा सगळा प्रवास करून सुद्धा हा माणूस पराभूत झाला का? झाला का नाही झाला? ज्या माणसाला पुस्तकाची संगत आहे तो पराभूत होऊ शकत नाही. आणि ज्या माणसाला साहित्याचा अजिबात संगच नाही, तो नुसता इकडून बोलणं तिकडं तिकडे बोलणं आणि पराभवच पराभव. शहाजीराजे, संभाजीराजे, शिवाजीराजे हे कधीही पराभूत झाले नाही. याचं सगळं श्रेय त्यांना साहित्याचा लाभलेला वसा आणि वारसा हेच मी सांगू शकतो. आणि हे जर तुम्हाला कळलं तर तुम्ही इतिहास लिहू शकता. म्हणून पुस्तकं वाचली पाहिजे. आमच्याकडे काय करतात, नवनाथ ग्रंथ लावला, नवनाथामध्ये उपकारच केले. ग्रंथ लावला काय नाही, कोणतरी वाचत बसला नाही, हे आपली वाट बघतात कधी जेवणाची पुस्तक असं असं ग्रंथ लावला. काय पांडव प्रताप, पांडवांचा प्रताप तुम्हाला माहिती आहे का? कशामुळे झाले सगळं लक्षात घ्या. ज्यावेळी इलेक्शनचा फॉर्म भरायची वेळ होती त्यावेळी दोन चॉईस होते. कृष्णाने सांगितलं एका बाजूला माझं सगळं यादव सैन्य असेल, ते शस्त्र अस्त्र म्हणजे इलेक्शन लागणारे पाकिट इथपासून ते वोटिंगचे इलेक्ट्रॉनिक बॅलेटचे ते नवीन मशीन बिशीन सगळं तयार असेल, हे एका बाजूला, एका बाजूला मी असेल. पण मी कुठल्याही हातामध्ये शस्त्र वगैरे घेणार नाही. दुर्योधन म्हणला माझं बिन लढणार काम असं काय आपल्याला हे नकोच आपल्याला. त्यापेक्षा त्याचं 7 अक्षरी सैन्य, 7 अक्षरी म्हणजे कळलं का, ते काही लाखांमध्ये जातात. एवढं सैन्य एका बाजूला, ते हातात शस्त्र विस्त्र असते घेऊन लढणार आहे आणि होतो म्हणतोय मी हातात काही घेणार नाही. अरे पण ह्या पाठीला कळलं पाहिजे मानकरांना की जो म्हणतोय मी हातात शस्त्र घेणार नाही त्याची विद्वत्ता किती आहे. ते झोपीला सगळं सैन्य एका फटक्यामध्ये येतो. आम्हाला म्हणून विद्वानाची किंमत का कळत नाही का, की त्याची ताकद आम्हाला कळत नाही. म्हणजे ज्या दिवशी बाहेरचे लोक पुरस्कार देतात त्या दिवशी आपल्या देशातले लोक शोधून देतात. हे रिटायर झाले कुत्री घेऊन देतात, पदा वाचले कोणाला विसरत नसतात म्हणून रिटायर झाले ह्यांना कोण विसरत नाही. कुत्रा घ्यायचा, त्याला बिस्किट खायला त्याला हागारी म्हणून तुम्ही बघा. म्हणून या देशात कुठल्याही IAS ऑफिसरचा आजपर्यंत कुठला नाही. 5 वर्ष तपास पुरंदरचे IAS ऑफिसर होता, मी त्याला सहज भेटायला गेलो, मी इतिहास करून कार्यक्रम सुरू केली. त्याने मला सल्ला दिला हे विचार उद्योग करा आणि परत आपली मास्टर नोकरी पकडा. जो देवाने त्याचं नाव सांगलं काय आणि तो पुरंदर तो रिटायर झाले मी त्याला भेटणार की नाव युअर एक्स ऑफिसर, आय एम थ्रू आउट द लाईफ इतिहासकार आणि चंद्रसूर्य असेपर्यंत इतिहासकार. आपण तुमच्या पदापर्यंत कधीही माझी लागू शकतं. मा म्हणजे कळलं का, माझी म्हणजे माझला म्हणून दूर केला. माझी काही बघा विजिटिंग कार्डवरती पण लिहितात माझी माझले म्हणून दूर ना. जर सभ्य राहिले असते तर जिंकले असते ना. आम्हाला कशाचं कौतुक आणि काय आणि आमच्या लोकांना तेवढं शिकवलं बरं का की ग्रामपंचायत सदस्य म्हणजे हे राष्ट्रपती आमची लोक त्याच्यात मानतात. आणि आमच्याकडे काही लोक असे की जे असली कुठलीही निवडणूक होतात डायरेक्ट प्राईम मिनिस्टर होतात. इट्स पॉसिबल. म्हणून विचार करा साहित्याचा वारसा आपला ना डायरेक्ट प्राईम मिनिस्टर होऊ शकतो. आणि साहित्याचा वारसा असेल ना तो ग्रामपंचायतच आयुष्यभर तेच करतो. तो पुढचं बघणारच नाही. जेव्हा आम्हाला भेटतात ना असं कार्ड दाखवतो आपल्याला, ते कार्ड असतं राष्ट्रवादीचं, काँग्रेसचं, शिवसेनेचं, बीजेपीचं, मी फेकून असं तुझं पर्सनल कार्ड आहे. पक्ष हे तुझा बाप नाही आणि पक्ष तुझी आई नाही, तुझंच फक्त काही सांग. मला पर्सनल कार्ड सांगू कारण पक्षालाच आई बाप स्वतःचे नाही तर तुमचं कुठे गेलो तुम्ही आणतच ना. कालपर्यंत जे भांडत होते सासू सुनासारखे ते आज माहितीसारखे आणि जे माहितीसारखे आले होते ते उद्या सासू सुनासारखे झाले. खाणार काय? साहित्याची आमच्या आयुष्यामध्ये काय किंमत आहे तर जनावराचा माणूस करणं ही साहित्य
माणसाचं जनावर करणं हे साहित्याची समजत नसल्याचा प्रकार. म्हणून तुकाराम महाराज म्हणजे शिवाजी महाराजांना आयुष्यात 2 गोष्टी केल्या, बाकी सगळे नाही कळले एवढे समजून घे. जिजाऊ साहेबांनी 2 गोष्टी सांगितल्या. एक, असा काहीतरी पराक्रम करा की कुणीतरी लिहिला पाहिजे, आणि ते जर असं होत नसेल तर असं काहीतरी लिहा की तो कोणीतरी वाचला पाहिजे, हा इतिहास झाला पाहिजे. मग जिजाऊचा एक मुलगा शिवाजी आणि दुसरा नांदुरबाव जाधव, की ज्यांनी शिवाजी महाराजांनी कर्तृत्व गाजवलं ते लिहायचं काम केलं. शिवाजी महाराजांना कळून घ्यायचा विषय की तुम्ही असा पराक्रम करा की कुणीतरी लिहिला पाहिजे. जयराम पेटी दिला की नाही लिहायला, परमानंद दिला की नाही लिहायला. बरं, आता आपण काय म्हणू की आईपणी विकत घेतलेले लेखक आहेत ते लिहू शकतील, पेड आहेत, पण काश्मीरी गार्डाला पेड नव्हता ना, याचं काय करणार. काश्मीरी गार्डा हा युरोपचा आहे, तो पोर्तुगीजचा आहे. बरं, शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिले की शिवाजी महाराजांनी त्याला काहीतरी एफडी काढून दिली की बाबा मी मेहनत तुम्ही असं तर आहे ना. म्हणजे ज्यावेळी जगात लंडनच्या गॅजेटमध्ये शिवाजी महाराज पहिले बातमी होती. म्हणजे शिवाजी महाराजांनी दुसरी सूर्य स्वारी केली त्यावेळी इंग्रजांचे त्या मुखपत्र ते काय म्हणते माहितीये का, शिवाजी इज नॉट ए किंग ऑफ पुणे, शिवाजी इज नॉट ए किंग ऑफ महाराष्ट्र, शिवाजी इज ए किंग ऑफ इंडिया. त्या पत्रकाला पैसे दिले, ते न्यूजपेपर पैसे दिले. नो, याला म्हणतात पराक्रमाची नोंद करणे. आणि हे कळत नसेल, म्हणजे तुम्हाला पराक्रम करता नसेल तर असं काहीतरी साहित्य लिहा की तोच पराक्रम झाला पाहिजे आणि जगाने ते फॉलो केलं पाहिजे. संत नामदेव असतील, संत तुकाराम असतील, गाडगेबाबा असतील, हे तुमच्यापर्यंत कशाने पोहोचले तर त्यांचा काय पराक्रम आहे, तर त्यांचा पराक्रम हा साहित्य सेवेचा पराक्रम. म्हणून बघा, हाताचा काळ तोफा बंदुका आर्टिलरी ह्याचा नव्हता, म्हणून मी हातात तलवार घेतली नाही. नाहीतर मी जेव्हा लहान होतो त्या सासवड तालुक्यामध्ये, सासवड परगण्यामध्ये आमच्या आजोबांची ओळख होती. त्यांच्याकडे घोडा होता, तलवार होती, समाजसेवा करणे हा त्यांचा पेट होता. पण आमच्या आजीने आम्हाला त्या काळात सांगितलं, म्हणजे आमची आजी पण बादल फॅमिली होती, ज्यांनी घोडखिंड लढवली. तिने काय सांगितलं, ती अशिक्षित बघ का, असं तरी आमच्या भेटत ना ती माझ्या गाडीत आई बघ का, बसली, तिला काय हे सगळं जमणार नाही. म्हणलं जे जमते ते करू. तिने काय सांगितलं आम्हाला थोडक्यात, म्हणजे त्याच्यानंतर आम्ही गाव सोडलं बरं का, नाही तर आम्ही पण घरात पाहिजे जवळ बेजार झालो. आम्ही गाव सोडलं पाहिजे, आम्ही मुंबईला गेलो. काय सांगितलं आमच्या आजीने आम्हाला,